वकिलानंच केला पत्नीचा खून. सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसंत विहार स्वराज्य विहार ब्रिज जवळ राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस वय वर्ष 44 यांनी आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय वर्ष 34 यांचा चाकूनं गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 ते 11:15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत राजहंस यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर होऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की पत्नी भाग्यश्री यांच्याशी भांडण झाल्यानं त्यांनी चाकूनं तिच्या गळ्यावर वार केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता भाग्यश्री या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रशांत राजहंस हे व्यवसायानं वकील असून त्यांनी स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्यानं सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती. खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह.